कोपरगाव तालुक्याचे रहिवासी आहोत। कोपरगाव तालुक्यावरती गोदावरी मैयाचे मोठे आशीर्वाद आहेत। नाशिक पासून तर पैठणपर्यंत गोदावरीच्या दोन्ही बाजूने जो परिसर होता त्याला दंडकारण्य असं म्हटलं जायचं। दंडकारण्य म्हणजे घनदाट जंगल, नाशिक पासून पैठणपर्यंत घनदाट जंगल होतं। पुढच्या 11 वर्षांमध्ये हे जंगल नाहीसं झालं आणि कोपरगाव तालुक्यावरती 1899 सालामध्ये दुष्काळाची छाया आली। दुष्काळ पडल्यामुळे अनेक जनावरं, माणसं यांना प्राण गमवावा लागला। म्हणून ब्रिटिश शासनाने 1918 मध्ये गोदावरी उजवा आणि गोदावरी डावा कालवा डाव्या धरण बांधून कोपरगाव शहराला सुरुवात केलं आणि 100 वर्ष आपण त्याचे फळ भोगत आहोत, अनुभवत आहोत। गेल्या 10-12 वर्षामध्ये आपल्याला पुन्हा दुष्काळाची हे दुष्काळाची झळ का सोसावी लागते तर दंडकारण्याचं आपलं वाळवंट झालं। आपल्याकडे अनावृक्ष तोड सुरू झाली। आपण पाणी अडवत नाही, पाणी जिरवत नाही, त्यामुळे आपली परिस्थिती भयानक होत चालली। आजचं अभियान आहे आपला जागृती करण्याची। आपल्याला मिळेल ते पाणी जमिनीमध्ये जिरवा, पावसाचं असो, पाटाचं असो, कुठलंही पाणी असो। पाटाच्या पाण्याला आपण जर बघितलं तर या पाटामुळे जून पासून तर ऑगस्ट पर्यंत आपल्या विहिरी काठोकाठ भरलेल्या असतात, तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये या विहिरी आटलेल्या असतात। आपण जर शेततळ्यामध्ये पाणी साठवलं आणि ड्रीप इरिगेशन केलं किंवा स्प्रिंकलर इरिगेशन केलं तर आपण पुन्हा समृद्ध होऊ शकतो। आपल्याला पावसाळ्यात मिळालेल्या पाण्याचा आपण वापर केला पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे। आपल्या प्रत्येकाच्या बांधावरती झाडं लावली पाहिजे। आपलं गाव आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, समृद्ध केलं पाहिजे। यासाठी ही जनजागृती अभियान आहे की आपण झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा। जय हिंद।